हाय हॅलो नमस्कार. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ, मी लाँग व्हिडिओ घेऊन येत आहे. तर प्लीज नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आवडला तर मी बघा खूप दिवसापासून माझी इच्छा होती की घरी छोटीशी स्वामींची मूर्ती आणायची. तर मी ती आणली होती आणि त्याचा मस्त असा अभिषेक करून घेतला स्वामींचा आणि त्यानंतर जेवणाच्या तयारीला लागले. तर सगळ्यात पहिल्या तरी तिन्ही डाळी मी धुवून घेतल्या मस्त असं स्वच्छ आणि त्या शिजायला लावून शिजायला ठेवणार होते. मी मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ अशा तिन्ही डाळी वापरते, म्हणजे चव पण छान येते. आणि सगळ्या डाळी घातले की सगळ्याच डाळी आपल्याला मस्त होऊन जातात, त्यामुळं मी सगळ्या डाळी घालते. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि थोडंसं तेल घातलं आणि त्यानंतर मग इकडच्या ह्याला भात लावायला घेतला. तर आज म्हटलेलं जिरा राईस करायचा, तर जिरा राईस करायला घेतला. तर मी 1 वाटी तांदूळ घेतलं आणि 1.5 वाटीला 3-3.5 वाटी मी पाणी घालते, कारण जास्त पाणी घातलं तर भात सगळा असा म्हणजे मऊ होऊन जातो. म्हणून मी 1.5 वाटीला 3.5 वाटी पाणी घातलं आणि भात शिजायला लावला. आणि त्यानंतर मी आमच्या घरी कोबी कोण खात नाहीत, कोबीचे पराठे करायला घेतले. कोबी घेतला मी किसून, त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन चोळून घातला, धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर आणि वरून थोडासा ओवा घातला आणि जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर सगळं पचपचीत होऊन जातं. कोबीत ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे जास्त कोबी नाही घातला. आणि त्यानंतर मग कढईमध्ये डाळ शिजली होती ती फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये तेल टाकलं कढईमध्ये, त्यानंतर जिरे, मोहरी, लसूण टाकला आणि कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर मिरच्या टाकल्या आणि वरून टमॅटो टाकले. टमॅटो तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकताय. तर मी टमॅटो टाकून घेतले, त्यामध्ये हळद टाकली आणि मस्त असं चांगलं भाजून घेतलं सगळं. आणि त्यानंतर आपली शिजलेली डाळ टाकली आणि असं थोडंसं त्यात पाणी ओतलं, जास्त घट्ट झाली म्हणून, आणि वरून कोथिंबीर टाकली आणि मी पराठे करायला घेतले. तर बघू शकताय तुम्ही, थोडंसं पीठ जास्त लावलेलं आहे मी, त्यामुळे पराठे चिटकत नाहीत पोळपोटाला, म्हणून मी पीठ जास्त घेतलेलं आहे. तुम्ही नाही लावलात तरी चालते. बघा मस्त असं पराठे झालेलं आहे. तर बघा मस्त असे पराठे झालेले आहेत. संध्याकाळचं मस्त असं हेल्दी थोडंसं जेवण करायचं म्हटलं. तर बघा सगळे पराठे मी करून घेतले. तर बघू शकता तुम्ही, भातसुद्धा माझा रेडी झालेला आहे. तर असं होतं माझं आजचं जेवण. बघू शकता, जेवल्यानंतर झोप काढली, अंघोळ केली आणि मग भांडे घासून घेतले सगळे, कारण भांडे म्हणजे मोठा टास्क आहे माझ्यासाठी. आणि त्यानंतर मी कट्टा पुसायला घेतला, सगळा धुवून घेतला आणि त्यानंतर मस्त असा पुसून घेतला. तर बघू शकता तुम्ही, थोडीफार क्लिनिंग. आणि हे असं खूप दिवस झाला हा पसारा पडला होता, म्हटलं तो पहिला आवरायचा. आणि त्यानंतर उठून मग काही डबे माझे रिकामे झाले होते, ते पहिल्यांतर भरून घेतले, कारण सकाळची माझी खूप धावपळ असते. मग मी असं रिकाम्या वेळेत असे सगळे डबे भरून घेते, कारण आपल्याला स्वयंपाक करताना सोपं जातं. ऐन वेळेत मग डबे जर मोकळे असेल तर आपल्याची खूप धावपळ होते. तर बघा मंडळी, असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि त्यानंतर मी कोचचे कवर घेतले होते, खूप छान रिसीव झाले होते, मला खूप आवडले. ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.